नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुदर्शन कराळे. बघा तुम्ही थंबनेलवर जे काही बघत आहात, काय IBPS AFO 2026 ही जी काही एक्झाम आहे ती आपल्याला कशा पद्धतीनं अप्रोच करायची आहे, तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व काही गोष्टी डिटेलमध्ये सांगणार आहे. स्ट्रॅटर्जी कशी असावी किंवा कुठल्या सब्जेक्टला भर द्यावा आणि सोबत आपण जनरल बँकिंग पण सोबत कशी करावी हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. आपण काय करतो, ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट, बिईंग ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट, आपल्यासोबत प्रॉब्लेम असा आहे की आपण 10पासून म्हणा किंवा 11वी-12वी मॅथ स्किप करतो किंवा 12वी नंतर आपल्याला ग्रॅज्युएशनमध्ये मॅथ नसतं. मग प्रॉब्लेम असा होतो, इथं आल्यानंतर आपण विचार करतो की मला फक्त AFO करायची. आणि जर का तुम्ही रिसेंटच्या वॅकन्सीज बघसाल मागच्या वर्षीच्या, म्हणजे या वर्षीच्या ज्या काही मी एक्झाम क्रॅक केली आहे सेकंड टाईम, तर त्याच्यामध्ये काय झालं आहे की 390 व्हॅकन्सी होत्या आणि 390 व्हॅकन्सीमध्ये सिलेक्शन घेणं थोडंसं सोपं नाही आहे. सर मग तुम्ही कसं घेतलं आणि मी कसं घेतलं मी तेच सांगणार आहे. मी सिलेक्शन कसं घेतलं. आता तुम्ही शॉक असणार की सर नेमकं हे पॉसिबल आहे का, मी जे सांगणार ते पॉसिबल आहे का. तर बघा ते पॉसिबल झालं आहे. आणि इव्हन मी स्वतः म्हणजे मला असं वाटलं नाही कधी माझं यावर्षी IBPS AFOचं सिलेक्शन होईल का. याचं रिझन असं होतं की मी यावर्षी AFO ॲग्रिकल्चर म्हणजे जे काही आपली ॲग्रिकल्चरचा स्टडी कम्प्लिटली स्टॉप केलेला होता आणि जनरल बँकिंगवर जास्त फोकस केलेला होता. तर माझं जनरल बँकिंग पण फायनल सिलेक्शनपर्यंत पोहोचलो मी. POच्या थोड्या मार्कांना राहिलं, 0.8 मार्क इकडं सिलेक्शन राहिलं IBPS PO म्हणून. आणि अजून जनरल बँकिंगचे सगळे एक्झाम मी दिलेले आहे. जवळपास IBPS क्लर्क माझा रिझल्ट पेंडिंग आहे, तो पण येऊ शकतो, म्हणजे चांगले चान्सेस आहेत. सोबत SBI क्लर्क तो पण येऊ शकतो, त्यात पण चान्सेस आहेत. येईल माहिती नाही, फिक्स येईल की नाही, पण दोन्ही साईडला म्हणजे दोन्ही एक्झाममध्ये IBPS क्लर्क असो किंवा SBI क्लर्क असो, जे असो, त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये चान्सेस आहेत. आणि सोबत लोकल बँक ऑफिसर जो काही बँक ऑफ बडोदा आहे तो फायनल सिलेक्शन माझं कन्फर्मच आहे, तिथं होणारच आहे. बरं सर, याच्या व्यतिरिक्त मी RRB POची जी काही एक्झाम ती आउट ऑफ स्टेट अप्लाय केली होती, तर मी गेलोच नाही. म्हणजे एक्झाम होत्या मेन्सच्या SBI क्लर्क आणि IBPS क्लर्क, त्याच्यामध्ये टाईम कमी होता म्हणून मी गेलोच नाही. आणि RRB क्लर्कचं सोडून द्या, आता मी RRB क्लर्कवर काही बोलणार नाही, कारण 1 मार्क्सनी माझा राहिलेला आहे आणि तो RRB क्लर्क जास्त फोकसही नसतो. आणि मी तिकडं याला गेलेलो होतो, कशाला, IBPS PO AFO आणि LBOच्या याला गेलो होतो इंटरव्ह्यू, आणि त्याच्यामध्ये एक्झाम आली, तिथं प्रॅक्टिस वगैरे नव्हती, तर थोड्या मार्क्सनी राहिली. पण जाऊ द्या, ते मॅटर नाही करत आपल्यासाठी सिलेक्शन मॅटर करत होतं आणि एक सिलेक्शन आपलं झालेलं आहे. आणि जे येतील ते आपल्यासाठी बोनस आहेत. बरं सर, आता बघा मी तुम्हाला याच्यामध्ये प्रॉपर सांगणार आहे, प्रॉपर वेने सांगणार आहे की काय करायचं, काय नाही करायचं. पण त्या अगोदर मी तुम्हाला काही दाखवणार आहे, काही गोष्टी दाखवणार आहे, आणि त्या अशा आहेत की त्याच्यामध्ये, आणि हे दाखवणं गरजेचं आहे. बघा यावर्षी मी IBPS म्हणजे जनरल बँकिंग टार्गेट केली. यावर्षी काय केलं, मी जनरल बँकिंग टार्गेट केली. मागच्या वर्षी माझा स्कोर होता मला असं वाटते 57. प्रिलिम्सचा स्कोर होता माझा 57 प्रिलिम्सचा. आणि मेन्सचा स्कोर मला असं वाटते 56.50 का काहीतरी असं फायनल मार्क्स आले होते. आणि जे की 58.67 असा काहीतरी कट ऑफ होता फायनल सिलेक्शनचा, आणि मला एवढे मार्क्स आले ते मागच्या वर्षी. ओके बरं, आता हे यावर्षीचे आहेत, बघू शकता तुम्ही. आणि हे माझंच आहे. सर हे तुम्ही का बरं टाकताय सांगतो तुम्हाला, नेक्स्ट स्लाईडवर सांगतो का बरं टाकतोय. बघा हे माझंच नाव आहे, बघून घ्या, नंबर वाटलं तर चेक करून घ्या. त्यानंतर ही माझी कॅटेगरी OBC NCL. ओके, आणि यावेळेस माझा जो कट ऑफ क्लिअर झालेला आहे फायनल, तो UR म्हणून झालेला आहे, जनरल कॅटेगरी. बघा आता याच्यामध्ये इंग्लिशमध्ये किती मार्क्स आहे, तर इंग्लिशमध्ये 30 मार्क्स आहे. रिझनिंगमध्ये 30.50 मार्क्स आहे. सोबत क्वांटमध्ये 25.25 मार्क्स आहेत. तर ओव्हरऑल माझा जो स्कोर आहे 68.75 आहे. किती, 68.75. सर कट ऑफ किती होता, मला वाटते काहीतरी 50 पॉईंट असं काहीतरी 13 असं काहीतरी कट ऑफ होता यावर्षीचा प्रिलिम्सचा. आणि मला मार्क्स किती आहे, 68.75. तरी हे सुद्धा मार्क्स कमी आहेत. मला सिस्टम थोडंसं जे काही कम्प्युटर सिस्टम आहे पेपरला, तिथं मला कोणाला वेब इझी सेंटर माहीत असेल याचं कुठलं, नाशिकचं, तर ते नाशिकचं वेब इझी सेंटर मला आलं होतं. आणि तिथं हा थोडासा प्रॉब्लेम लॅक करत होती, सिस्टम लॅक करत होती, त्यामुळे मला अटेम्प्ट कमी झाले होते, म्हणून हे स्कोर थोडा कमी आलेला. पण ठीक आहे, 68.75 स्टील डिसेंट स्कोर आहे. ओके, हे माझं यावर्षीचं प्रीचं स्कोर कार्ड आहे. सोबत हे माझं मेन्सचं स्कोर कार्ड आहे. सर हे तुम्ही का दाखवत आहे, याचं रिझन आहे बाळांनो, की काही म्हणतो ना आपण, कुछ चाहने वाले लोक होते जो मतलब वो, आता काय म्हणू मी त्यांच्याबद्दल, म्हणजे
असे काही लोक असतात जे आपल्यावर म्हणजे जाऊ द्या, मी काही बोलणार नाही, बोलायची इच्छा होत होती पण मी टाळतो ती बोलणं आणि मला त्याच्यावर बोलायचं नाही. पण ठीक आहे, त्यांच्यासाठीच टाकलेली आहे, समजून घ्या तुम्ही, त्यांच्यासाठीच टाकलेली आहे. चहानेवाले, मेरे चहानेवाले. ओके, माझं नाव आहे म्हणा बाळा, तू जर बघत असेल तर माझं नाव आहे. सोबत एकच नाही आहे बरं का, असं म्हणू नका, म्हणजे असं कन्सिडर नका करू की कुठला आहे कोण आहे. पण भरपूर जण आहेत ज्यांनी भरपूर ट्रोल केला आहे याच्या अगोदर एफओसाठी, एफओबद्दल, की फर्स्ट टाईम जेव्हा माझी निघाली होती ना, फर्स्ट टाईम निघाली होती तेव्हा मला भरपूर जण असं बोलले की लकवर लागला किंवा आता लागून दाखव. म्हणलं ठीक आहे बाबा, तुझी इच्छा आहे तर कम्प्लीट करून दाखवतो, मग घे आता तुझी इच्छा, मी पुन्हा एकदा कम्प्लीट केलेली आहे. ओके, रडू नको. तेव्हा ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर सेकंड टाईम क्लिअर केलेली आहे. फर्स्ट टाईम जेव्हा क्लिअर केली ती 2022-23मध्ये, तेव्हा CBI सेंट्रल बँक ऑफ इंडिया भेटली होती मला, आणि ही आता जी केली आहे त्याच्यात बँक ऑफ महाराष्ट्र मिळालेली आहे. आणि आता मे बी इकडे मला बिहारमध्ये पोस्टिंग मिळाली होती, आता इकडे चान्सेस खूप जास्त आहेत की महाराष्ट्रामध्येच पोस्टिंग मिळेल. ओके, आता याच्यामध्ये स्कोअर किती केला बघा, मी स्कोअर केला आहे मी 43 मार्क्स. किती? 43 मार्क्स. आणि तो की एकदम म्हणजे फायनल सिलेक्शनसाठी एवढा स्कोअर लागत होता यावर्षी, म्हणजे सेफ स्कोअर होता. फायनल सिलेक्शनसाठी ज्याला 41 प्लस मार्क्स होते, समजा 41 ते 41 प्लस 40 प्लस पकडा तुम्ही, 40 प्लस जो काही 41, 42, 43, 44, 41वर 42 जर असेल तरी तर थोडासा इंटरव्ह्यू मॅटर करत होता. पण 41वर समजा 41 किंवा 42, पण 43 पासून थोडेसे सेफ झोनमध्ये सर्वजण जात होते. ओके, आणि आपला स्कोअर आलेला आहे 43. सर आता तुम्ही हा स्कोअर कसा केला? आणि तुम्ही तर म्हणता की तुम्ही यावर्षी ॲग्रिकल्चरचा स्टडी केला नाही. नाही बाळांनो, मी बिलकुल ॲग्रिकल्चरचा स्टडी केला नाही. तुम्हाला बिलीव्ह होणार नाही, पण ही गोष्ट तेवढीच खरी आहे की मी ॲग्रिकल्चरचा स्टडी केला नाही. मग सर तुमचं सिलेक्शन तरी कसं झालं? माझं सिलेक्शन यामुळे झालं की माझा प्रिव्हियस बेस जो आहे, बेस तो एकदम चांगला आहे ॲग्रिकल्चरचा, आणि मी कुठलाही कधीही पेपरला गेलो मला चांगले, मी ॲग्रिकल्चरची म्हणजे IBPS AFOची मेन्स कधीही काढू शकतो. किती अजून 4 वर्षांनी मी काहीच नाही केलं आणि 4 वर्षांनी पेपरही दिला तरी माझा IBPS AFOची मेन्स मी तेव्हाही क्लिअर करतो विदाऊट एनी स्टडी. ओके, बट सर मग ठीक आहे, तुमचं बेसिक चांगलं आहे, सर्व गोष्टी चांगल्या आहेत, पण मग तरी एवढा स्कोर आम्ही अभ्यास करून आम्हाला का नाही? 43 मार्क्स म्हणजे खूप झाले, आणि आम्ही स्टडी केलं तरी आम्हाला तेवढे मार्क्स नाही आले. तुमचा प्रॉब्लेम काय होतो माहिती का? तुम्ही आहात जुने, जर जुने कॅन्डिडेट असतील बरं का, मी सांगणार आहे बरं का, डिटेल स्ट्रॅटेजी सांगणार आहे, सर्व सांगणार आहे, पण त्याच्या अगोदर मला हे सांगू द्या, ह्या गोष्टी बोलणं गरजेचं आहे. तर तुम्ही काय करता माहिती का? तुमच्यापैकी आता असतील, मोस्ट ऑफ द जण असतील जे की 2, 3, 4 असे अटेम्प्ट दिलेले असतील. पण हे जे लोक आहेत ना, 2, 3, 4 अटेम्प्टवाले, मी सर्व जणांना बोलत नाही. पहिलेच अगोदरच क्लिअर करून देतो की सर्वांना बोलत नाही, असे स्टुडंटला बोलतो जे की इगोइस्टिक आहेत, थोडेसे इगोइस्टिक आहेत. त्यांना जर मी सांगितलं ना की बाळा जा आणि काय करा, अगोदर प्रिव्हियस इयर पेपर क्वेश्चन टॅली कर, याला सांगितलं, तो काय म्हणतो तुम्ही मला शिकवायला लागले का? मला नका शिकू सर, मी 2-3 वर्षापासून तयारी करतो आणि मला माहिती मला काय करायचं आहे. ओके, कर बाबा, तुझ्या मतानं कर, तू हुशार आहे आणि म्हणून तू 4 वर्षापासून इथंच आहे. ओके, म्हणून आता काही जणांना एक गोष्ट लागेल बरं का, आणि मी लागण्यासाठीच बोलत आहे, कारण की जे जुने स्टुडंट असतात ना ते स्वतःला जास्त हुशार समजतात. स्वतःला खूप जास्त हुशार समजतात की माझा 4था अटेम्प्ट आहे, मला सर्व माहिती आहे. तुझा 4था अटेम्प्ट आहे, तुला माहीत आहे, आणि तुला 4था अटेम्प्ट आहे म्हणून तू 5व्या अटेम्प्टला चालला आहे. काहीतरी जेव्हा एखादा पर्सन जो एक्सपिरियन्स असतो, ज्याच्याकडे ज्यांनी एक्झाम काढलेली असते किंवा एक्सपिरियन्स असतो, आणि आता जर मी 2 वेळा काढली आहे, आता तर कोणाला डाऊट घ्यायची गरजच नाही आहे. मी भरपूर स्टुडंटना सांगितलेलं आहे, पण काय करतात, ऐकतात आणि स्ट्रॅटेजी घ्यायला येतात किंवा सर कसं करू काय करू ऐकतात आणि सोडून देतात, करत नाही, जसं सांगितलं तसं करत नाहीत. मग फसतात आणि मग म्हणतात सर आम्ही असं केलंच नाही. मग का ते सांगण्यासाठी मी हे जे काही घेत आहे किंवा बोलत आहे तेच बोलत आहे, त्याच्याबद्दलच बोलत आहे. थोडंसं कटू आहे पण सत्य आहे. जुन्या स्टुडंटला पर्टिक्युलरली बोलतो की तुम्ही थोडंसं आहे ना, जर का कोणी सांगत असेल, एखादा एक्सपिरियन्सवाला व्यक्ती असेल किंवा ज्यांनी एक्झाम क्रॅक केलेली असेल, त्यांचं थोडंसं ऐकत जा. काय होते माहिती का, तुम्ही मान्य आहे असं मी म्हणत नाही की तुम्हाला येत नाही की तुम्ही हुशार नाही, तुमच्यामध्ये सर्व गोष्टी आहेत, पण तुमचा काय नडतो तुम्हाला, तुमचा इगो नडतो. फक्त तुम्हाला वाटते मी खूप हुशार आहे, तुम्हाला वाटते स्वतःला तुम्ही खूप जास्त हुशार समजता, ओव्हर स्मार्ट समजता, आणि ओव्हर स्मार्टच्या चक्करमध्ये तुमचे मार्क्स चालले जातात. आता मागच्या वर्षीचा अनुभव आहे, मी टीचिंग करत होतो IBAला ॲग्रिकल्चर. तिथं मी गव्हर्नमेंट स्कीम आणि ॲग्रिकल्चर करंट अफेअरचे लेक्चर घेतले होते. मुलांनी हे लेक्चर बघितले नाहीत, आणि या स्कीममधून आणि गव्हर्नमेंट स्कीममधून आणि ॲग्रिकल्चर करंट अफेअरमधून 3-4 क्वेश्चन तिथं पेपरमध्ये होते. पण बघितले का लेक्चर? नाही. का नाही बघत? मी जास्त हुशार आहे ना, स्वतःला जास्त हुशार समजतो आम्ही, आणि मग नाही मिळाले ना मार्क्स, मग हाच प्रॉब्लेम असतो आपल्यासोबत की जेव्हा एखादा व्यक्ती सांगतोय तर ऐकत चला.
जो एक्सपिरियन्स आहे ते बाकीचे नाही सांगत मी, म्हणजे ज्यांचा एक्सपिरियन्स नाही अशा व्यक्तीचं नका, पण ज्यांना एक्सपिरियन्स आहे त्यांनी एक्झाम काढली त्याचं तरी ॲटलिस्ट ऐकत जा. बघा आता याच्यामध्ये हा माझा फायनल स्कोर आहे 71.53 आउट ऑफ 100. आणि जो चाहने वाले उनके लिए क्लियर कर देता हूँ एक बार, भैया इस बार मैंने UR से क्लियर किया हुआ है, ठीक है, UR से क्लियर किया हुआ है. लास्ट टाइम कोई बोला था कि ये सर की कास्ट अलग है, ये सर SC कास्ट से बिलोंग करते हैं, ये सर ST कास्ट से बिलोंग करते हैं, उसके वजह से उनका सिलेक्शन हुआ है. तो उसको बताना चाहता हूँ कि भाई ये देख तेरे सामने है मेरा स्कोर, मैं लिख के देता हूँ, अगर वो वहाँ से दिख नहीं रहा होगा तो ये देख मेरा 71.53 मेरा स्कोर है इस बार, और मेरा बैंक ऑफ महाराष्ट्र में हो गया है. और अगर मेरा जो सीक्वेंस था, जो मैंने पहले ही बैंक ऑफ महाराष्ट्र डाला हुआ था और उसके बाद मैंने PNB डाला हुआ था, अगर मैं इसको ऊपर भी कर देता ना PNB, तो मेरा PNB भी हो जाता, लेकिन मैं नहीं चाहता था कि मुझे PNB मिले, मैं चाहता था कि मुझे बैंक ऑफ महाराष्ट्र मिले, और मैंने पहले ही डाला था तो सीक्वेंस में मुझे बैंक ऑफ महाराष्ट्र ही मिल गया है. और देख मेरा इस बार मैंने UR कैटेगरी से क्लियर किया हुआ है. तो देख ले, मतलब कोई कन्फ्यूजन अगर फिर भी तुझे बिलीव नहीं हो नहीं रहा होगा तो भाई माफ़ कर दे. अगर तुझे मैं इतना दिखाने के बाद भी अगर तू सोच रहा है कि नहीं ये पॉसिबल नहीं है, तो फिर भाई इसके बाद में कुछ प्रूफ नहीं, मेरे पास कोई प्रूफ नहीं है, मैं जो है वो तेरे सामने रख रहा हूँ, ठीक है. देख ले, अच्छे से देख ले. बघा आता काय आहे याच्यामध्ये तुम्हाला एक सांगायचं आहे मला. काय आता मागच्या पॉईंटवर सोडून द्या, मागं काय सांगितलं मी, काय बोललो. थोडंसं ते होतं की काही स्टुडंटना कन्फ्युजन होतं, काही चाहनेवाले आपण म्हणतो ना जे असतात आपल्यावर प्रेम करत असतात, माघारी है ना, पाठी माघारी, तर त्यांच्यासाठी होतं ते. तर आता बघा याच्यामध्ये सर कसं बॅलन्स करायचं, कसं सांगायचं याला. तर बघा याच्यामध्ये तुम्हाला एक प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात ठेवा. काय करा तुम्ही फ्रेशर्स असाल, समजा काय म्हणतो मी, फ्रेशर्स जर असाल तर काय करायचं. तर फ्रेशर्स असाल तर तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो की तुम्ही आता फर्स्ट टाईम जर का तुम्ही एक्झामला जाणार असाल तर तुम्हाला तुमच्यासाठी एक गोष्ट सांगतो मी, काय की तुम्हाला काय करायचं आहे. तुम्ही आहात फ्रेशर्स आहात, तुम्हाला फर्स्ट टाईम तुम्ही AFOसाठी मेन्ससाठी प्रिपेअर करतात, तर तुम्हाला सायमल्टेनियसली म्हणतो मी, काय सायमल्टेनियसली बाकीच्यांना पण करायचं आहे, पण तुम्हाला सायमल्टेनियसली आत्तापासूनच AFO प्लस जनरल बँकिंग करायची आहे. काय AFO प्लस जनरल बँकिंग करायची आहे. AFOला सर मेन्सला किती टाईम द्यायचा, तर बाळांनो मेन्सला तुम्ही काय करा, स्टार्टिंग फर्स्ट टाईम तुम्ही देता तर मेन्सला किंवा ॲग्रीला 3 तास द्या दिवसातले. काय ॲग्रीला 3 तास द्या, आणि बाकीचा टाईम उरलेला टाईम पुरा कशाला द्या, बाकीचा जो टाईम आहे तो सगळा जनरल बँकिंगला द्या. का म्हणतोय मी, याचं रिझन आहे की यावर्षी वॅकन्सीज त्या IBPS AFOच्या वॅकन्सीज किती येतील याला कोणीच काही प्रेडिक्ट करू शकत नाही, किंवा कोणीच सांगू शकत नाही की वॅकन्सीज किती येईल. हां, याला 1000 प्लस पण येऊ शकतात, याला 500 प्लस पण येऊ शकतात, याला 200 पण येऊ शकतात, याला 700 पण येऊ शकतात, अँड ॲज युजल पण येऊ शकतात. तर याच्यामध्ये तुम्ही हे ठरवू नका की किती वॅकन्सी येतील, काय येतील. तुम्हाला अभ्यास करायचा आहे, तुम्हाला मेन्स द्यायची आहे, तुम्हाला AFO काढायची आहे. तुम्हाला सरळ सांगतो, आत्तापासूनच सांगतो, स्टार्टिंगपासून 3 तास ॲग्रीला द्या. फ्रेशर्स असाल तर 3 तास ॲग्रीला द्या, आणि बाकीचा टाईम जनरल बँकिंगला द्या. काय जनरल बँकिंगला द्या, ओके. आणि आता याच्या व्यतिरिक्त जे आहेत ओल्ड स्टुडंट जे आहेत, ओल्ड स्टुडंट, सर आम्ही काय करावं, तर बघा तुम्हाला काहीच नाही, 1 तास ॲग्रिकल्चर, आत्तापासून 1 तास ॲग्रिकल्चर डेली बेसिसवर, प्लस बाकीचे जे काही जनरल बँकिंगचे सब्जेक्ट आहे, पूर्ण रिमेनिंग टाईम जनरल बँकिंग. काय म्हणतो, रिमेनिंग टाईम हा जनरल बँकिंगला द्यायचा आहे. सर मग हा 1 तास कमी नाही होत का, बाळा तुम्ही 1 वर्ष 2 वर्ष अगोदर ऑलरेडी तयारी केलेली आहे, तुमचे कन्सेप्ट क्लिअर आहेत, तुमची अंडरस्टँडिंग चांगली आहे. फक्त प्रॉब्लेम हा आहे की तुमचे नंबर ऑफ रिव्हिजन जास्त व्हावेत, हाच आपला एक मोठा इश्यू आहे ना, आपले ते होत नाहीत. तर तुम्हाला आता 1 तास जरी दिला तुम्ही, तर फर्स्ट 3 मंथ्समध्ये 1 रीडिंग जरी झाली तुमची, काय म्हणतो मी, पहिल्या 3 महिन्यामध्ये 1 रीडिंग मोर दॅन इनफ आहे. आणि नंतर जेव्हा आपले समजा आता कुठला फेब्रुवारी लागणार ना, फेब्रुवारी मार्च एप्रिलपर्यंत तुमचे ती 1 रीडिंग होईल. 1 हार पण रीड केलं तुम्ही तरी 1 रीडिंग तुमची 3 महिन्यामध्ये होते, ओके. कारण तुम्ही ओल्ड आहात, तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी, आणि फास्टमध्ये रीडिंग होते, तर 1 तास इनफ आहे. बरं, यानंतर तुम्हाला काय करायचं, तर इथून थोडंसा 1 तास करताना इथून थोडासा समोर 2 तास करायचा आहे. काय स्टडी वाढवायचा आहे थोडासा, काय 2 तास करायचा आहे. याच्यानंतर एप्रिलनंतर मेपासून काय करा तुम्ही 2 तास ॲग्रिकल्चरला द्या. काय 2 तास. याच्यानंतर तुमचं काय दीड महिन्यामध्ये, काय 1.5 मंथमध्येच काय होईल, तुमचं पूर्ण ॲग्रिकल्चर अगेन रिवाईज होईल. आणि त्याच्यानंतर अगेन 2 तासच चालू ठेवा कंटिन्यू. काय 2 तास ॲग्रीला डेली बेसिसवर ॲग्रिकल्चर, 2 तास ॲग्रिकल्चर बस. सर मग आता हे ॲग्रिकल्चर आम्हाला जनरल बँकिंगच करायची, फक्त ॲग्रिकल्चर करायची नाही, ॲग्रिकल्चर करायचं नाही किंवा AFO करायचं नाही, ही चुकी करू नका. काय म्हणतो मी, ही चुकी करू नका.
अजिबात चुकी करू नका की जनरल बँकिंग आणि AFO हे जे आहे ना तुम्हाला सोबत सोबत करायचं आहे. आणि 2 तास स्टार्टिंगला सांगितलं 1 तास आणि नंतर तुम्हाला सांगितलं की 2 तास करा जेव्हा आपला हळूहळू एकदम जवळजवळ येईल तेव्हा. त्यानंतर तुम्हाला आता तुमची दोन रिडिंग बघा, मे जून जुलै जूनपासून तुमचं जूनपर्यंत मे आणि जून करतो. जूनपर्यंत तुमच्या 2 रिडिंग होतील जूनपर्यंत. आणि त्यानंतर तुमचा जो काही एक शेवट 1-2 रिडिंग होतील त्या तुमच्या बोनस असतील काय, कारण तुम्ही स्पेस गेन करसाल त्यावेळेस आणि तुमच्या ऑटोमॅटिकली 1-2 रिडिंग ऑटोमॅटिकली होतील. बरं सर, मग आता जनरल बँकिंग कसं करायचं किंवा सोर्सेस कुठले फॉलो करायचे. जनरल बँकिंगसाठी बघा तुम्हाला जो कुठला सोर्स आवडत असेल, मी म्हणत नाही की कुठले सर तुम्हाला आवडतात किंवा कुठल्या सरचं तुम्हाला व्यवस्थित कळतं, तुमच्या मनानं तुम्हाला जे आवडत असेल मी माझे सोर्सेस सांगतो. मी क्वांटसाठी हर्षल अग्रवाल प्लस कौशिक मोहंती सर, हे कौशिक सर हे दोघांना मी क्वांटसाठी फॉलो केलं. रिझनिंगसाठी सर मी शंकर मापारी सर यांना फॉलो केलं. आणि तिसरं आहे हे LR बरं का, LR हे क्वांटसाठी. त्यानंतर मी GA बघा जनरल अवेअरनेसचा जर विषय झाला तर जनरल अवेअरनेसमध्ये मी आशिष गौतम अड्डा 247 आहे ना, अड्डा 247 त्याला आशिष गौतम यांच्याकडून डेलीचं फ्रीवाला लेक्चर यूट्यूबला. आणि सोबत बेस्ट 300 जे आहेत कोणाचे, गौरव गर्ग सरांचे, गौरव गर्ग यांचे मी बेस्ट 300 हे केलेले आहेत. ओके, तर बघा हे फ्रीवाला एक यूट्यूबचं लेक्चर 1 तास आणि हा बेस्ट 300चा समजा 4 पार्ट येतात तर ते किंवा यांची नोट्स जी असेल ती रीड करायची. बस एवढं ही केलं तर मोर दॅन सफिशियंट आहे GA. बरं त्यानंतर तुमचा विषय राहिला इंग्लिश. सर इंग्लिशचा मेजर प्रॉब्लेम आहे तुमचा. इंग्लिश कुठून करायचं, प्रदीप पाटील सरांचं इंग्लिश तुम्हाला फॉलो करायचं आहे. सोबत प्रदीप पाटील सर करायचं आहे. आणि सोबत जर का तुम्हाला असं वाटलंच की सर आम्हाला याच्या व्यतिरिक्तही करायचं आहे, तुम्ही न्यूजपेपर रीड करा. न्यूजपेपर जे आहेत ते रीड करा. न्यूजपेपरच्या सोबत सर ना आम्हाला प्रदीप पाटील सरचं फॉलो करायचेच आहेत, आम्ही यांना फॉलो करतोच ऑलरेडी. बरं त्याच्यानंतर तुम्हाला जर का अजून एखादी नवीन फॅकल्टी किंवा म्हणजे हे करायचं असेल यूट्यूबला करायचं असेल तर एक वरुण चित्रा सर म्हणून आहेत, तर त्यांचं काय करा, वरुण चित्रा सरांचं जे हे आहेत काय पॅटर्न आहेत क्वेश्चन पॅटर्न थोडासा त्यांचा बघत चला. ते काय करतात माहिती का, त्यांचा एक मला म्हणजे मी आता एक्झाम दिल्या तर ते काय करतात एक्झामला जातात आणि त्याच टाईपचे क्वेश्चन काय करतात ते बनवून देतात. म्हणून काय करा, तुम्हाला मी सांगितलं हर्षल अग्रवाल, कौशिक मोहंती सर, शंकर मापारी सर आणि रिझनिंगला LRला डबल अजून कोणी तुम्हाला अजून लागत असेल कोणी तर एक संजय सर म्हणून कशाला संजय सर आहेत यूट्यूबला, ऑलिवूडचे आहेत ते. तुम्हाला हे शंकर मापारी सरांचं बघितल्यानंतर तुम्हाला कुठं जायची गरज पडणार नाही. पण जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की नाही सर आम्हाला अजून कुठला एखादा सोर्स सांगा जो की रिलायबल सोर्स आहे किंवा एकदम चांगला रिझनिंगसाठी, संजय सर म्हणून आहे बॉलिवूडला. ओके, तर हे बघा हे LR आणि यासाठी सांगितलं, LRसाठी शंकर मापारी सर. आणि जर समजा तुम्हाला अजून वाटत असेल की एक्स्ट्रा आम्हाला काहीतरी पाहिजेत किंवा डेली प्रॅक्टिससाठी पाहिजेत, आम्ही यूट्यूबला फ्री वगैरे आम्हाला मिळालं पाहिजे कंटेंट, संजय सरला फॉलो करू शकता ॲडिशनली. ओके, त्यानंतर GA आहे, GAला अड्डा 247 सांगितलं मी, आशिष गौतम सर. आणि सोबत गौरव गर्ग सर जे की एकदम बेस्ट आहे, यांचं कंटेंट एकदम चांगलं कंटेंट आहे, एक्झाम ओरिएंटेड कंटेंट आहे. आणि सोबत बघा इंग्लिश प्रदीप पाटील सर, तर यांना तर म्हणजे हे प्रदीप पाटील सर तर देव आहेत इंग्लिशचे, नो डाऊट की तुम्हाला यांचं इंग्लिश या सरांचं इंग्लिश केल्यानंतर तुम्हाला कुठं जायची गरजच पडणार नाही. पण सर तुम्हाला वाटत असेल की नाही सर आम्हाला याच्या व्यतिरिक्त थोडीशी अजून आम्ही जास्त प्रॅक्टिस करायची, थोडीशी अजून जास्त आमचं इंग्लिश जास्त वीक आहे, तर तुम्ही न्यूजपेपर रीड करू शकता. किंवा तुम्हाला अजून वाटलं की नवीन क्वेश्चन टाईप बघायचे तर वरुण चित्रा सर आहेत एक यूट्यूबला, क्वेश्चन जे एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन्स ते नवीन म्हणजे एक्झाममध्ये जातात आणि ते क्वेश्चन त्या टाईपचे क्वेश्चन फ्रेम करतात आणि बनवतात. तर बघा ह्या अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं की कोणाकोणाला फॉलो करायचं, कशासाठी करायचं. ओके, आता तुम्हाला डाऊट नसावा याच्याबद्दल. जर का तुम्हाला याच्या असं नाही की हे मी केलेलं आहे बरं का, हे मी केलेलं आहे, मला इथून रिझल्ट चांगला इम्प्रूव्हमेंट भेटलेली आहे, मी हे सोर्सेस फॉलो केलेले आहेत तर मला इथून चांगली इम्प्रूव्हमेंट मिळाली आहे. तुम्हाला तुमच्या वेळेला जर का तुम्हाला असं वाटलं की नाही मला याच्या व्यतिरिक्त कुठले सोर्सेस करायचे, तुम्ही बिंदास करू शकता, त्याला मला काही त्यामध्ये इश्यू नाही किंवा प्रॉब्लेम नाही. पण कधी हे सब्जेक्ट करायचे, मग आता तुम्ही 10 तास दिलाच पाहिजे दिवसात लागेल किती स्टडीसाठी, 10 तास 10 आवर्स दिवसातले 10 आवर्स स्टडी दिले पाहिजे. त्यातले मी अजून करतो की 2 आवर ॲग्रिकल्चर, मग बाकीचे इक्वल सब्जेक्ट काय 2 आवर याला 2-3 आवर जे आहेत ते क्वांटला द्या, 2 आवर जे आहेत ते LRला द्या, 2 आवर्स जे आहेत ते इंग्लिशला द्या आणि रिमेनिंग जे आहेत 2 आवर्स काय सांगितलं मी 2 ॲग्री 2 ते 3 आपलं आणि 1 ते 1.5
1 to 1.5 hours, म्हणजे असं म्हणू शकतो 1 ते 1.5 hour आपल्याला 1 ते 1.5 तास जो आहे, म्हणजे बघा 2 ते 3 तास आपल्याला क्वांटला द्यायचे, 2 तास एलआरला द्यायचे, 2 तास इंग्लिशला द्यायचे आहेत आणि 1 ते 1.5 तास आपल्याला जीएल द्यायचं आहे. हे मोर दॅन सफिशियंट टाईम आहे. मला असं वाटते मी याच्यामध्ये एकदम प्रॉपरपणे तुम्हाला सांगितलं आहे की जनरल बँकिंगला तुम्हाला कसं टॅकल करायचं किंवा कुठले सोर्स करायचे आहेत. तुम्हाला तुमच्या वेळेनं जर वेगळे सोर्स करायचे असतील तर नो डाऊट तुम्ही तुमच्या वेळेनं पण करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. बरं, आता हे झालं सोर्सेसबद्दल सांगितलं मी तुम्हाला काय करायचं आहे. पण सर आता तुम्ही आम्हाला हे सांगणार होते की जनरल बँकिंग, मी तुम्हाला हे सांगितलं की काय काय करायचं, कसं कसं करायचं, जनरल बँकिंग कसं मॅनेज करायचं सोबत. ओके, आता तुम्हाला याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर का म्हणजे जाणून घ्यायचं असेल की सर तुमचं सिलेक्शन यावर्षी कसं झालं ते सांगा, तर तुम्हाला सांगतो आहे मित्रांनो, बिलीव्ह करा अगर करू नका, पण खरं सांगतो मी फक्त यावर्षी जेव्हा आपला पेपर होता तेव्हा मी काय केलं, 2018-19 पासूनचे जे काही पेपर आहेत एफओ मेन्सचे पेपर आहेत ते मी काय केले, टॅली केले. फक्त काय केले, टॅली केले आणि ते 4 ते 5 दिवस, लास्ट 4 to 5 days टॅली केले, सगळे बघितले आणि ते पण सकाळी 7 ते 10, फक्त सकाळी 7 ते 10, कारण माझ्या मेन्स बाकीच्या जनरल बँकिंगच्या मेन्स होत्या, म्हणून मी 7 ते 10, 7 वाजतापासून 10 वाजेपर्यंत काय केलं, डेज नाही टाईम, 7 ते 10 या दरम्यान काय केलं मी, फक्त काय केलं ते पेपर टॅली केले. तर तुम्हाला एक त्यातून सांगतो की काय पेपरमध्ये आलं. तर बघा पेपरमध्ये खरंच रिपीट क्वेश्चन येतात का, तर तुमचा मोस्ट ऑफ द जणांचा हे असतो क्वेरी असते की सर रिपीट क्वेश्चन येतात का, बघा ते दाखवण्यासाठीच मी तुम्हाला हे घेऊन आलेलो आहे. बघा म्युगा सिल्वम मागच्या वर्षी ज्याने ते 2024चा 24-25चा जो काही एफ होय मागच्या वर्षीचा, त्यांनी दिला असेल त्याला माहीत असेल की सोम सळू हे पेपरमध्ये आलं का. ओके, त्यांना विचारून घ्या किंवा मागच्या वर्षी पेपर काढा आणि त्याच्यामध्ये बघून घ्या. PYQ खूप मॅटर करतात, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर काय करा, काढा आणि ते बघत चला की काय खर्च येते का पेपरमध्ये. त्यानंतर बघा स्टडी ऑफ सॉईल ओरिजिन आणि डिस्क्रिप्शन बघून घ्या. जर का तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही काय करू शकता, पेट्रोलॉजी नाही, पेडोलॉजी डेफिनेशन याचा असं पेडोलॉजी आहे. तर मागच्या वर्षीचे 19-20 क्वेश्चन पेपर काढा, त्याच्यामध्ये बघा. त्यानंतर बघा मागच्या वर्षीचाच पेपर बघा 2023-24चा की मेल पपया प्लांटबद्दल विचारलं होतं का, तर 10% याचा आन्सर होतं. मागच्या वर्षीचाच क्वेश्चन पेपर सांगतो बरं का. अगेन हे बघा, हा एक क्वेश्चन मागच्या वर्षीचा, तुम्हाला एक दाखवतो की बाबा खरंच पेपरमध्ये मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर येतात का. बाकीचे टीचर मला माहिती आहे, काही टीचरने हे पण सांगितले, लिटरली सांगितलं की मागच्या वर्षीचा क्वेश्चन रिपीट होत नाही, ते करू नका. आणि ते केलेलं नाही आहे मुलांनी. असं भरपूर स्टुडंटनं मला सांगितलं की सर असं झालं आमच्यासोबत की सर ना काही टीचर आहेत त्यांनी सांगितलं की फॉलो करू नका, आम्ही म्हणजे बघू नका, आणि आम्ही बघितलंच नाही आणि तेच पेपरमध्ये आता आलं. तर बघा हा 2023मध्ये ज्यांनी पेपर दिला, मी जेव्हा एक्झाम क्रॅक केली होती IBPS AFO एक्झाम, तेव्हा हा क्वेश्चन आला होता, त्यामध्ये ब्लाईंड आन्सर होता त्याचा, तेव्हा तुम्ही तो क्वेश्चन पेपर काढून बघा, काही प्रॉब्लेम नाही. फक्त काय माहिती का, लँग्वेज जी आहे ना, ही लँग्वेज तुम्हाला समजली पाहिजे. ही लँग्वेज त्या पेपरमध्ये थोडीशी वेगळी होती आणि या पेपरमध्ये थोडीशी वेगळी आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा 2023चा अगेन मी जेव्हा फर्स्ट टाइम पेपर देत तेव्हाच स्टिपलिंग याच्यामध्ये क्वेश्चन आलेला आहे, बघून घ्या. जेव्हा मी फर्स्ट टाइम एक्झाम काढली. त्यानंतर बघा ब्लांचिंग पण बघून घ्या, 2021चा पेपर काढा, त्याच्यामध्ये काय करते, एन्झाईम ॲक्टिव्हिटी सीज करते, तर ब्लांचिंग हा क्वेश्चन पण बघून घ्या. त्यानंतर आता हे क्वेश्चन तुम्हाला दाखवतो, याचं रिझन काय की किती क्वेश्चन रिपीट झाले हे दाखवत आहे मी त्याच्यातून. ओके, नॉर्थ इंडियन ब्रीड, आता हे पण बघून घ्या. इथं कुल्लू शॉल, इथं एक तुम्हाला ज्यांनी पेपर दिला आहे त्याला माहिती असेल की कुल्लू शॉल, कुल्लू म्हणजे काय, कुल्लू हे कुठं आहे, कुल्लू हे आहे हिमाचल प्रदेशमध्ये. गड्डी हे त्याचा आन्सर होतं आणि हे हिमाचल प्रदेशमध्ये आहे. हे IBPS AFO 2023मध्ये पण क्वेश्चन आलेलं आहे. त्यानंतर अजून भरपूर क्वेश्चन आहेत, म्हणजे मी याच्यामध्ये ॲड नाही केले, पण अजून भरपूर क्वेश्चन आहेत. ब्रीड बफॅलो कन्सिडर ॲज मुर्रा, आता हा मुर्राचा जर म्हणजे कुठल्या पेपरमध्ये बघायला मिळतो, नाबार्डमध्ये, एफओमध्ये, बाकीच्या ॲग्रिकल्चरच्या कुठल्या एक्झाम असो याच्यामध्ये. बघा हे तुम्हाला दाखवण्याचा तात्पर्य हाच होता की तुम्ही कसा स्टडी करायला पाहिजे. अभ्यास करता तुम्ही, प्रॉब्लेम नाही, तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे स्टडी करताय. तुमचा प्रॉब्लेम आहे की तुम्ही मागच्या क्वेश्चन पेपरला भाव देत नाही, व्हॅल्यू देत नाही. काय म्हणतो तुम्ही, व्हॅल्यू देत नाही, अजिबात व्हॅल्यू देत नाही तुम्ही कुठल्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरला. का नाही देत, अरे बाबा तुम्ही एक वेळा देऊन तर बघा, तुम्हाला नाही त्याचा फायदा झाला तर गॅरंटी देऊन सांगतो कसा फायदा होत नाही, की आपण काय करतो, इग्नोर करतो त्या गोष्टीला. गॅरंटी देऊन सांगतो तुम्हाला फायदा होणार म्हणजे होणार. तुम्ही काय करा, एकदा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर काढा, बघा, सॉल्व्ह करून बघा, तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. कारण की फक्त काय होते माहिती का, त्या चेंज क्वेश्चनच्या लँग्वेजमध्ये चेंज होते आणि बाकी ॲज इट इज क्वेश्चनच असतो. बघा मला फायदा असा झाला याचा की मी PYQ बघितले यावर्षीचे, याच्यामधले जवळपास 10-12 क्वेश्चन रिपीट आले होते. ओके, त्यामुळे चुकलेच नाही, एकही चुकला नाही. आणि मला असं वाटते 9 क्वेश्चन जे आहेत, 9 क्वेश्चन्स ते आले होते बघा, कशावरून,
ॲग्रिकल्चर करंट अफेअरवरून आणि जे की मी मागच्या वर्षी शिकवलेले होते यूट्यूबला त्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन ऑलमोस्ट हे सगळे क्वेश्चन आहेत. म्हणजे ऑलमोस्ट नाही 5-6 क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये आणि 3-4 क्वेश्चन जे करंट अफेअरच्या न्यूजचे रिलेटेड होते. तर हे म्हणजे 5 समजा 5 आणि 4 9 5 पकडा इकडचे 4 पकडा इकडचे. तर अशा पद्धतीचे 9 क्वेश्चन होते. माझा 9चे 9 करेक्ट आले. हे 10-12 क्वेश्चन जे आहेत हे पण पूर्णच्या पूर्ण करेक्ट आले. म्हणजे विचार करा हे 9 आणि 10 डायरेक्ट सरळ मी हे 20 क्वेश्चन पकडतो. आणि 30 क्वेश्चन असे होते जवळपास काय 27-28 क्वेश्चन असे होते. 30 क्वेश्चन पकडा जे इझी होते काय इझी होते एकदम इझी होते. मग ते 30 क्वेश्चनपैकी एखादं आणि मी अटेम्प्ट सर्वच केलते त्यामुळे निगेटिव्ह जाऊन म्हणजे मला 43 मार्क्स पडले. याचा अर्थ माझे क्वेश्चन किती बरोबर होते माहिती 46 क्वेश्चन बरोबर होते. तर ऑलमोस्ट ते काही कमी असते 1-2 क्वेश्चन म्हणा. तर आणि अटेम्प्ट केलं तुम्ही बरोबर आहे तर मग 47 क्वेश्चन बरोबर आले माहिती काय 47 क्वेश्चन बरोबर आले आउट ऑफ 60 म्हणजे सर्व अटेम्प्ट केले आणि 47 माझे बरोबर आले जवळपास असं पकडू शकतो आपण. तर माझा स्कोअर कुठून 43 आला. तर तुम्हाला काय सांगतो की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत ते अनालाइज करा. सोबत काय करा तुम्हाला सांगितलं मी स्टार्टिंगला सांगितलं तुम्हाला काय करायचं आहे AFO प्लस जनरल बँकिंग हे बॅलन्स करायचं आहे. नवीन स्टुडंट असतील तर थोडासा जास्त टाईम द्या आणि ॲग्रिकल्चरला जर तुम्हाला वाटत असेल की नाही सर मला ॲग्रिकल्चर करायचंच नाही आहे म्हणजे मी ॲग्रीचा आहे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे पण मला बिलकुल ॲग्री करायचं नाही मला याच्यामध्ये इंटरेस्ट नाही मी डिग्रीला काहीच नाही केलं आणि मला याच्यात इन्व्हेस्टमेंट नकोच आहे सरळ सांगतो तुम्ही सरळ सांगतो क्रिस्टल क्लिअर सांगतो डायरेक्ट जनरल बँकिंग करा. काय डायरेक्ट जनरल बँकिंगच्या मागे लागा. ओके म्हणजे याला कुठल्याही प्रकारचं तुम्ही मनात हे आणू नका मी AFO करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. जर तुमचं बॅकग्राऊंड चांगलं नसेल म्हणजे तुम्ही डिग्रीला काही केलेलं नसेल तर डोंट वरी काहीच करायची गरज नाही सोडून द्या क्रिस्टल क्लिअर सोडून द्या आणि आपलं सरळ जनरल बँकिंगच्या नादी लागा. जनरल बँकिंगचे आहे जनरल बँकिंगचा प्रॉपरपणे स्टडी करा तुम्हाला सिलेक्शन देते. ओके तर बघा हे हा जो आहे तो व्हिडिओ होता म्हणजे याच्याबद्दल रिगार्डिंग तुम्ही कसं बॅलन्स करायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे. सर ॲग्रिकल्चरचे सोर्सेस सांगितलेच नाही तुम्ही ॲग्रिकल्चरचे सोर्सेस सांगा ना. बरं ॲग्रिकल्चरबद्दल थोडंसं बोलतो ॲग्रिकल्चरबद्दल कुठले सोर्स तुम्ही फॉलो करायला पाहिजे ते सांगतो आणि व्हिडिओ संपवतो. फक्त काय करा स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत व्हिडिओ बघा जेणेकरून तुमचे डाऊट जे असतील ते क्लिअर होतील. आता मी ते जनरल बँकिंगसाठी तुम्हाला सोर्सेस सांगितले होते एक वेळा ॲग्रिकल्चरसाठी सोर्सेस सांगून देतो. सर तुम्ही सोर्सेस आतापर्यंत कुठले फॉलो केले आहेत तर मी सांगतो बाळांनो इसेन्शियल ऑफ ॲग्रिकल्चर हे बुक तुम्ही विसरायचंच नाही. काय इसेन्शियल ऑफ ॲग्रिकल्चर हे बुक तुम्ही विसरायचंच नाही. सोबत हे एक बुक आहे आणि दुसरं बुक जे आहे ते तुम्ही IARI मी या बुकला प्रिफर केला आहे आतापर्यंत IARI टॉपरला आणि मी हेच करत असतो. तर मी तुम्हाला सांगेल की हे सर्वात चांगले सोर्सेस आहेत 2 हे सोर्सेस चांगले फॉलो करा तुम्हाला रिझल्ट येऊन जाईल. काय हे 2 सोर्सेस चांगले फॉलो करा तुमचे रिझल्ट येऊन जातील. हां तुम्हाला याचे करायचे असतील ॲग्री कोचिंग चंदीगड वगैरे तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही करू शकता. आता काही स्टुडंट येतील सर तुम्ही हे म्हणजे हे जे स्क्रीनशॉट आहेत तुम्ही IARI टॉपरचे का आणले आहेत बाळा मला काही ॲग्रिकल्चर शिकवायचं नाही आणि मी काही ॲग्रिकल्चरमध्ये परत येणारही नाही आणि मी काही तिथले कॉपी पेस्टचा असा विषय नाही आहे फक्त एक तुम्हाला दाखवण्यासाठी आणले तिथे PDF दिसली मला उचलली त्याच्यातून मी कॉपी पेस्ट करून टाकली. फक्त असं नको व्हायला की सर तुम्ही कॉपी पेस्ट करताय कंटेंट नाही अजिबात नाही आणि हे काही माझं लेक्चर नाही की मी त्यांचं कंटेंट कॉपी पेस्ट करून आणलं तुम्हाला शिकवतोय. फक्त याच्यामध्ये हा पर्पज आहे की तुम्हाला तुमचा फायदा व्हावा तुम्हाला कळाव्या गोष्टी कळाव्या की कशा पद्धतीनं खरंच क्वेश्चन पेपरमध्ये येत आहेत पेपरमध्ये कसे क्वेश्चन येत आहेत कुठले क्वेश्चन येत आहेत आणि रिपीट आणि एक ते कॉम्प्रिहेन्सिव्ह मी स्वतः क्वेश्चन तयार करायला मला वेळ लागला असता थोडासा जास्त म्हणून मी ते काय केलं ॲज इट कॉपी पेस्ट करून इकडं टाकले स्क्रीनशॉट काढून. ओके आणि आज सगळ्या समाजाला याच्यामध्ये बेनिफिट नाही किंवा मी त्यांची मार्केटिंग करत नाही किंवा त्यांचा मी कॉपी पेस्ट करत नाही. ओके तर बघा तुम्हाला मी सोर्सेस पण सांगितलं की ॲग्रिकल्चरला कुठले सोर्सेस करायचे इसेन्शियल ऑफ ॲग्रिकल्चर आणि IARI टॉपर. जर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला वाटत असेल की ॲग्री कोचिंग चंदीगड करायचं आहे तर करू शकता बिंदास करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही फक्त रिव्हिजन वगैरे चांगले देत चला. ओके तर ह्या अशा पद्धतीनं सेशन होतं. जर सेशन आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा आणि जे काही आपलं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके तर भेटू आता नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद बाय बाय.